श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, NDA सरकारने अलीकडेच त्यांचा 11 वर्षांचा काळ पूर्ण केला असून प्रत्येक क्षेत्राच्या विकासाची दारं त्यांनी सर्वसामान्यांसाठी खुली केलीत. त्यामध्ये रस्ते महामार्गाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अगदी मुंबई आणि उपनगर, मुंबई गुजरात अशा विविध महामार्गांचं त्यांनी लोकार्पण केलं. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्यातल्या कामाचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या महामार्गाच्या कामामुळे वाहन चालकांना नागपूर ते मुंबई हे अंतर काही तासात पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. समृद्धी महामार्गाची काय वैशिष्ट्ये आहेत, किती लांबीचा हा महामार्ग आहे, त्याचा फायदा राज्यातल्या किती जिल्ह्यांना होणार आहे, याबाबत आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, रस्त्यांना देशाच्या धमन्या म्हटलं जातं. रस्त्यांचं जाळं जेवढं विस्तृत असेल तेवढी वाहतूक सुकर होऊन त्याचा परिसराच्या विकासाला हातभार लागतो. राज्यातल्या रस्त्यांचं जाळं विस्तृत करण्यासाठी राज्य सरकारनं राज्यातल्या महत्त्वाच्या महामार्गांचं काम हाती घेतलं आहे. त्यातल्या नागपूर मुंबई या तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं काम नुकतंच पूर्ण झालं. पूर्वी नागपूर ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना दिवस प्रवास करावा लागत होता. मात्र समृद्धी महामार्गामुळे हा प्रवास आता काही तासांवर येऊन पोचला आहे. पर्यावरणाला धक्का पोचणार नाही आणि वन्य प्राण्यांच्या अधिवासाला कोणतीही बाधा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन या रस्त्याचं काम करण्यात आलं आहे. वन्य प्राण्यांना रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी अंडरपास आणि ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात टळणार आहेत. या महामार्गाद्वारे राज्यातले तब्बल 10 जिल्हे आणि 26 तालुके जोडले जाणार असल्यानं त्यांच्या विकासालाही चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. लवकरच हा महामार्ग वाढवण बंदराला जोडण्यात येणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे. कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे. जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत. त्यामुळे पोर्ट लेड डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. तिसरा 25 किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेंच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं. आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत. आता हा जो महामार्ग आहे जवळपास 55,335 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे. आणि 701 किलोमीटरचा महामार्ग आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक्ट याची संख्या 73 आहे, 73. वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे, वन्यजीवांना कुठेही संचाराकरता अडचण होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून जवळपास 100 वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललाय. एकूण याच्यामध्ये 32 मुख्य पूल आहेत आणि 317 लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत. 59 ओव्हरपास आणि 229 अंडरपास. जितके रस्त्याच्या लगत शहर गावं येत आहेत यांना एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे. सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय. याच्यामध्ये एकूण 7 बोगदे केले आहेत आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास 8 किलोमीटरचा बोगदा आहे
आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे. अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत. ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल. पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे. पादचाऱ्यांसाठी 180 ओव्हरपास आहेत, 224 अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल. जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण 25 इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात. आपण 11 डिसेंबरला पहिला टप्पा केला, 26 मेला दुसरा टप्पा केला, 11 डिसेंबर 22, 26 मे 23 ला दुसरा टप्पा, 4 मार्च 24 ला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय. हा जो शेवटचा टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे. याच्यामध्ये एकूण 5 जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी 11 किलोमीटर आहे. यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टीम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर 60 डिग्री पर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते. टेम्परेचर 30 वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं. म्हणजे 100% पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे. आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं. अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आता आपण जर बघितलं तर जवळपास 16 दुहेरी वायाडक्ट या रस्त्यावर आपण केले. ज्यातला सगळ्यात लांब वायाडक्ट जो आहे हा 2.28 किलोमीटरचा आहे. एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आणि या 76 किलोमीटरमध्ये 3 प्रमुख इंटरचेंजेस आहेत, इगतपुरी, खुडघर आणि आमणे. आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे. आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत. समृद्धी महामार्ग असेल, पालखी मार्ग असतील, इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय. आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलं सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक 500 मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर 500 मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता करताना 1000 शेततळी आपण तयार केलेली आहेत. रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात 1000 शेततळी ही आपण तयार केलेली आहेत. याच्यामध्ये 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे. ज्यातल्या 35 मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. आणि पलीकडे 500 मेगावॅट पर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो. श्रोतेहो, समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानं प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला किंवा एखादा अत्यवस्थ रुग्ण मुंबईला न्यायचा असेल तर काही तासात तो मुंबईला पोचू शकतो. त्यामुळे राज्याच्या विकासात समृद्धी महामार्ग निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे, असं आकाशवाणीशी बोलताना वाहतूक विषयक तज्ज्ञ विनायक जोशी यांनी सांगितलं. एक साधा विचार करा की आपण पूर्वी साधे जेव्हा रस्ते असायचे त्याच्यानंतर मग मुंबई पुणे साधा रस्ता होता, अगदी म्हणजे घाटाचा रस्ता होता. पण त्यानंतर तो एक्सप्रेस वे मुंबई पुणे चालू झाला. आपण 1.5-2 तासात पुण्याला पोहोचायला सुरुवात झाली. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे रस्त्याच्या मध्ये सुधारणा आणि त्याचे वेगवेगळे जे काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक अँगल ज्याला म्हणतो आपण, घाट सेक्शन किंवा बोगदे वगैरे किंवा अशा सगळ्याचा जे लेटेस्ट सगळे डिझाईन्स आहेत त्या सगळ्याचा कॅस्टर कॅम्बर्स म्हणा त्याचे किंवा रस्त्याची क्वालिटी म्हणा, कॉन्क्रिटायझेशन म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून हे जे काही सगळे नवीन नवीन रस्ते आपण सगळे निर्माण करायचं चाललंय, खरंच फार म्हणजे नवल वाटतं आणि कौतुकही वाटतं. आणि नवल कौतुक याच्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी आज किती लवकर पोहोचू शकतोय.
फॉर एक्झाम्पल आता मी नागपूरला बाय रोड असं जर विचार केला तर त्याला आय डोंट नो किती तास लागत असतील पूर्वी ते. म्हणजे ट्रेनला तर आय रिमेंबर 8 आणि 8 16 तास लागतात बरोबर नागपूरला जायला. पण तेच आपण समजा आता या बाय रोडने गेलो तर पटकन आपण जाऊ शकतो. आता याच्यामध्ये काय गोष्टी होतात बघा, की एक म्हणजे वेळेची बचत, की जे हल्लीचे जे काही सगळे लेटेस्ट तुमच्या जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये वेळ हा जो प्रकार आहे दॅट प्लेज अ मेजर रोल. आता वेळेची बचत, त्याच्यामुळे गाड्या ज्या आहेत तर त्या चालवणे, त्याच्यामध्ये जी बचत, तर त्याच्यामुळे पेट्रोल फ्युएल जे काय आपलं वाचणार आहे, जे आपण डिझेल, पेट्रोल, गॅस जे काय आपण वाहनामध्ये वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये बचत होणार आहे. आता ह्या सगळ्या बचतीचा मेन फायदा पर्यावरणामध्ये होणार आहे. कारण आपण डिझेल 10 तास जाळलं काय आणि 4 तास जाळलं काय, डिझेल जळणारच आहे, पेट्रोल जळणारच आहे, गॅस जळणारच आहे. पण तो 10 तासाच्या बदली समजा मी 4 किंवा 5च तास जाळला तर तेवढा कमी, म्हणजे माझी वेळेची बचत होते, पैशाची बचत होते, पर्यावरण जे आहे तर त्याच्यामध्ये माझा कितीतरी फायदा हा एक प्रकार आहे. अच्छा, आणि सगळ्यात आता इम्पॉर्टंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काहीतरी इमर्जन्सी आली नागपूरला, हा एक विचार करा, काहीतरी तिथे अर्जंटली काहीतरी हवंय, काहीतरी औषधं हवेत फॉर एक्झाम्पल. दुसरी गोष्ट म्हणजे NDRF ज्याला आपण म्हणतो, की ज्याला आपत्कालीन प्रॉब्लेम्स आले तर त्याच्याकरता म्हणून जवान तयार असतात, किंवा काहीतरी इमर्जन्सी आली तिकडे तर तिथे फायर ब्रिगेड हवंय, एनिथिंग फॉर दॅट मॅटर, अँब्युलन्स आहे, फायर ब्रिगेड आहे, NDRF आहे, किती पटकन तिथे पोहोचतील. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नाशिवंत ज्याला आपण म्हणतो भाज्या, फळभाज्या, दूध, आता ही सुद्धा तिकडे फास्ट पोहोचू शकतील की नाही. ज्याला 16 तास आणि 18 तास आणि 20 तास लागायचे त्याच जर गोष्टी मी 7 आणि 8 तासात जर तिकडे मी पोहोचवू शकलो, इट इज म्हणजे कुठलीही गोष्ट ॲग्रिकल्चरच्या बाबतीत झालं किंवा काही, त्याचं नाव सुद्धा इतकं छान ठेवलंय, समृद्धी महामार्ग असं. आता वडी समृद्धी, समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटी, बळ, विपुलता. याच्यामुळे तुमचा वेळ तर वाचणार आहे पण पर्यावरण. आता साधी गोष्ट, आजारी माणसं आहेत समजा, आता ती जास्त काळ बसू शकत नाहीयेत समजा, पण तेच समृद्धी वगैरे सारख्या रोडने गेलो तर त्या कमी वेळामध्ये ती तिथे पटकन पोहोचू शकते. म्हणून आय थिंक सो की जे काय आता सरकारचे प्लॅन्स जे असतात त्यांचे कसे पंचवार्षिक प्लॅन असतात, 25 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग सगळं तयार असतं त्यांचं. तर ते सगळं जे प्लॅनिंग आता होतो, कधी कधी प्रॉब्लेम होतो. कारण काय होतं की या सगळ्या जमिनी ज्या आहेत तर त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या विकत घ्यायला लागतात सरकारला. पण तिथे कोणतरी काहीतरी स्टे आणणं, हे आणणं, काहीतरी प्रॉब्लेम येतात. पण आता असं आहे ना, शेवटी त्यांच्या मनात जे आहे समजा की बाबा हे असं सगळं आपण केलं तर 100% जे आहे तर वेळ वाचणे, पर्यावरण, जसं म्हटलं तसं नाशिवंत माल, दूध, औषधं, पाणी, केमिकल, पेट्रोल, डिझेल, इमर्जन्सी काही आली तर अँब्युलन्स, फायर ब्रिगेडचं, NDRFचे जवान, काही एनिथिंग फॉर दॅट मॅटर. असं जर केलं तर ते 100% फायद्याचंच होईल. तर म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचे जे आता मुख्यमंत्र्यांनी किंवा जे काही असे विभाग यांनी हे सगळे जे काही नवीन नवीन प्लॅन्स सगळे जे काही आखलेले आहेत तर ते आपण सगळे नीट त्याचा वापर करूया. आणि मेन म्हणजे आधी स्वच्छतेने वापर करूया. कारण अजूनही आपण बघतो रस्त्याचा उपयोग आपण नीटपणे करत नाही, रस्त्यावरती कचरा फेकणे हे चालू आहे सगळं. तर म्हणून आपण या सगळ्याचा छानपैकी उपयोग करूया. श्रोते हो, देशभरात आज रस्त्यांचं जाळं घट्ट करण्याचं काम केंद्र सरकारकडून होत आहे. देशात आज मोठमोठ्या महामार्गांची कामं झाल्यानं प्रदूषण कमी होऊन वेळ पैसा वाचत आहे. केवळ तेवढंच नाही तर आपत्तीच्या काळात आणि युद्धजन्य परिस्थितीत लढाऊ विमानांचं उड्डाण आणि लँडिंगही या महामार्गांवर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात समृद्धी महामार्गासारखे महामार्ग देशासाठी महत्त्वाचे ठरतील हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.